उद्या नाश्ता बनवायचा म्हणजे आदल्या दिवशीच आपली तयारी असते। हे वेगळे तांदूळ भिजत घातलेले होते, मोठे तांदूळ अंदाजानच घातलेले, ते काय मला माहीत नाही किती घातलेले। ही आहे आपली उडदाची डाळ, इकडे बघू शकता ती पण मस्तपैकी फुललेली आहे। आणि ही चणा डाळ आहे म्हणजे आपल्या हरभऱ्याची डाळ, ती 1 कटोरी घेतलेली आहे। आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे। हाय गुड मॉर्निंग। तर आज आम्ही नाश्ता बनवणार आहे आप्पे, त्यासाठी मी तयारी सुद्धा केलेली आहे। आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे। तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर कुणाकुणाचे काय काय नाश्ता बनवते ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चला तर आप्पे बनवण्यासाठी मी हे रात्री भिजत घातलेलं होतं बेटर, तुम्हाला दाखवते जवळ किती छान याच्यामध्ये हे आलेला मस्तपैकी असं। याच्यामध्ये चणा डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ असं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ आणि ही मेथी आहे, मेथीचे जे बी आहेत ते भाजून पावडर करून घेतलेलं आहे। तर मी ह्या पातेल्यामध्ये सगळे मिश्रण काढून घेणार आहे। कोथिंबीर आहे हिरवीगार छान पिके फ्रेश, मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता त्यामध्ये। आणि ही मेथी भाजलेली आहे, ही पण जास्त नाही घालायची, कडू होऊ शकतात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये सोडा वगैरे काही घातलेला नाही आहे। ह्याच्यामध्ये मी थोडं साइड मिश्रण काढून घेतलेलं आहे। हे ऐसे वो जैसे डबल साइड टेप बना के, हाँ वैसे रोल करके असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे थोडंसं शिल्लक आहे, कांद्यामुळे खराब होतंय म्हणून मी जसं लागेल तसं यामध्ये घेणार आहे। चटणी बनवण्यासाठी मी साहित्य काय काय घेतले, हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओलं खोबरं, सुकं खोबरं, दोन्ही पण खोबरे आहेत, भाजलेले शेंगदाणे, जिरं आणि टोमॅटो। गॅसवरती आप्याचं भांडे ठेवलेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये मिश्रण घालायचं आहे। ह्याच्यावर 5 मिनिट आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आपण झाकण साईड करायचं आहे। आणि किती मस्तपैकी असे आपले फुगलेले आहेत बघा, सुटतात सुद्धा बघा, बघा गरज सुद्धा लागत नाही जास्त करायची। तर मी अशा प्रकारे सगळे आपले व्यवस्थित परतून घेते।
मस्त अशी परतून घेतले त्याने बघा क्रिस्पी झालेले. तोपर्यंत मी चटणी करून घेते. माझ्याकडे मिक्सीचा छोटा जार असल्यामुळे मी 2 भागामध्ये वाटून घेणार आहे. इकडे बघा चटणी मस्तपैकी अशी बारीक झालेली आहे. इकडे बघू शकता मस्तपैकी आप्पे तयार झालेले आहेत आणि ही चटणी सुद्धा तयार झालेली आहे, खायला रेडी आहेत. ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला भेटू नवीन रेसिपी बरोबर.